नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द झालेली आहे आणि पेपर फुटी प्रकरणानंतर आता एनटीएनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि पेपर फुटी प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले आहेत। 3 मेला ही परीक्षा नीटची झालेली होती। त्या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर होतील। तर मेडिकलची एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीटची परीक्षा संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी नीटच्या या परीक्षेसाठी बसत असतात। मात्र ही परीक्षा आता पुन्हा नव्यानं होणार आहे। आधीची 3 मेला झालेली परीक्षा रद्द झालेली आहे। पेपर फुटीचं प्रकरण मध्येच आलं आणि त्यामुळे एनटीएनं याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे। ही परीक्षा रद्द ठरवली आहे आणि आता नव्यानं परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल। की घटनाएं सामने आती है। इस तरह की घटनाओं पर रोक लगाई जाए और जल्द से जल्द इनके खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाए। या तो आप प्रक्रिया को एक अच्छे तरीके से इम्प्लीमेंट करें या फिर एनटीए जिस तरह से एनटीए के जो करप्ट लोग हैं उनको खंगाले और उनको सस्पेंड करें, उनके खिलाफ एक्शन लें। तर नीट परीक्षेवर अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि एनटीएच्या जे लोक या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे अशी प्रकार पुढे होता कामा नयेत, अशा प्रकारे ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। तर पेपर फुटी प्रकरणामध्ये आता सीबीआय चौकशी करणार आहे आणि 3 मेला झालेली ही नीटची परीक्षा आता रद्द केलेली आहे। खरं तर विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच अपेक्षा आहे। या नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फुटीचं हे सगळं प्रकरण गाजलेलं होतं। संपूर्ण देशातून तीव्र या संदर्भातल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत आणि ही परीक्षा आता रद्द झालेली आहे। तर या परीक्षेसंदर्भात आणखी एक मोठी माहिती समोर येते। नीट परीक्षेसाठी टेलिग्रामवर ग्रुप बनवलेला होता आणि प्रायव्हेट माफिया नावानं हा ग्रुप बनवलेला टेलिग्राम ग्रुपवर नीट परीक्षेचे हे सगळे प्रश्न आलेले होते। अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून ही पेपर फुटी झालेली आहे आणि आता सीबीआय चौकशी या संदर्भात करणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीटचा हा पेपर कसा लीक झाला, त्याची मोडस ऑपरेंडी काय होती, कशा प्रकारे सगळं झालं हे आता माहिती समोर येते आहे। के अलावा हम कर भी क्या सकते हैं। कैसा महसूस कैसा करते हैं, इतनी मेहनत करते हैं तो पेपर कैंसिल हो जाता है। पेपर कैंसिल हो जाता है फिर क्या ही कर सकते हैं, अपन कुछ नहीं कर सकते। पता चले कि आखिर कौन ये क्या एनटीए के अधिकारी कोई इसमें संलिप्त पाए जा रहे हैं, क्या शिक्षा मंत्रालय में कोई लोग संलिप्त पाए जा रहे हैं। और धर्मेंद्र प्रधान जी ने कहा था कोई पेपर लीक नहीं हुआ। फिर जब इस तरह की बात आती है तो हम ये समझते हैं कि धर्मेंद्र प्रधान जी तक की जांच हो कि क्या वो कहीं इस तरह के रैकेट में जो ये पेपर बेचने का कारोबार चल रहा है क्या उसमें वो संलिप्त हैं। हम ये मांग कर रहे हैं कि केवल रीनीट से काम नहीं चलेगा, इसकी जांच हो। आखिर कब तक आप बार बार फिर से पेपर कराते रहेंगे। अब सीयूटी पीजी में होगा, जेई में होगा, नेट में होगा, हर बार क्या आप फिर से पेपर कराएंगे। इसमें एक जांच होगी कौन। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया पाहायला मिळतात। आता पुढच्या वेळी पुन्हा एकदा नव्यानं परीक्षा नीटची द्यावी लागणार आहे। मात्र कशा प्रकारे सगळा पेपर फुटलेला होता तेही पुढे आलेले। टेलिग्रामवर हा पेपर फुटलेला होता, प्रश्न लीक झालेले होते। एक खास नीटच्या परीक्षेसाठी हा टेलिग्रामवर ग्रुप बनवलेला होता आणि प्रायव्हेट माफिया असा हा ग्रुप या नावानं ओळखला जात होता। या ग्रुपला अनेक जण कनेक्टेड होते। टेलिग्रामच्या या ग्रुपवर नीट परीक्षेचे सगळे प्रश्न आलेले होते आणि अशा प्रकारे पेपर फुटीचं हे सगळं प्रकरण पुढे आलं। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। तर नीट परीक्षा रद्द झाली आणि परीक्षार्थी आक्रमक झाले। दिल्लीमध्ये नीट परीक्षार्थींचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे। साहजिके शिक्षणाचा हा प्रश्न आहे, पुढच्या भवितव्याचा प्रश्न आहे। वर्षभर मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करून दिवस रात्र अहोरात्र खरं तर विद्यार्थी नीटच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी घाम गाळतात। त्यासाठी एक वेगळ्या प्रकारे शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठा बदल आलेला आहे। मात्र हे सगळं करत असताना 3 तारखेला पेपर दिला, मात्र ती परीक्षा आता रद्द झालेली आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं पेपर द्यावा लागणार आहे आणि हाच आता विद्यार्थी संताप व्यक्त करतात। पेपर फुटीसारखी प्रकरणं घडतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर सुद्धा याचा परिणाम होतोय। वर्षभर केलेला हा सगळा अभ्यास आता पुन्हा एकदा नवीन परीक्षा देऊन पुढे येणार आहे। तर ही परीक्षा कधी होणार, त्याची तारीख कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर सध्या परीक्षांचा या एंट्रन्स परीक्षांचा हंगाम आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या सीईटी होत आहेत। नीटची परीक्षा होते 3 मेला नीटची ही परीक्षा झालेली होती, मात्र ही परीक्षा आता रद्द झाली। पेपर फुटी प्रकरण पुढे आल्यानंतर ही 3 मेची परीक्षा रद्द झाली असल्याचं एनटीएकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल। मात्र विद्यार्थ्यांच्या
मानसिकतेमध्ये सुद्धा त्यामुळे आता बदल होऊ शकतो, कारण संताप होतो आहे. वर्षभर अभ्यास करून ही परीक्षा दिली गेलेली असताना ही परीक्षा रद्द झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. इस तरीके से 2024 में नीट पेपर लीक हुआ, अभी पेपर लीक हुआ, हर साल पेपर लीक हो रहा है और प्रधानमंत्री और धर्मेंद्र प्रधान बने हुए हैं जो इस बार अगर उन्हें ये एक्सेप्ट करना होगा, उन्हें इस्तीफा देना चाहिए. इस तरीके से विश्व गुरु बनाएंगे वो. विश्व गुरु बनाने के कवायद में पेपर लीक हो रहा है. सिर्फ राजस्थान में नहीं, बिहार में पेपर लीक हो रहा है, यूपी में पेपर लीक हो रहा है, हर जगह पेपर लीक हो रहा है. और हम स्टूडेंट हैं और स्टूडेंट होने के नाते अगर हम अपनी आवाज उठा रहे हैं तो देख रहे हैं किस तरीके से जो पुलिस बल का इस्तेमाल किया जा रहा है. क्या मतलब इस तरीके से आप देश में शिक्षा की बहाली आप देख रहे हैं. शिक्षा दिन प्रतिदिन बदहाल हो रखा है. तर शिक्षण व्यवस्थेवर अशा प्रकारे विद्यार्थी संतप्त झाल्याची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते.